मी नानी. सगळ्यांनाच माहिती आहे तशी मी प्रेमळच. अगदी कुणाला लागलं, दुखलं, खुपलं, कुणी रडलं, कुणाला भूक लागली तर सगळ्यात पहिली नानी धावते. नानी तिथे उभी असते. पण काही माणसं अशी असतात ना, त्यांचा चेहरा बघितला की स्वतःच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. सरू, माझी सून. अहो, एक साधीची गोष्ट, सकाळी सासूला एक कप चहा हातात आणून द्यावा, पण नाही, ते सुद्धा सांगावंच लागतं मॅडमना की बाई ग, सकाळी एक कप चहा द्यावा. पण ते संस्कारच नाहीत ना आमच्यावर. काय करणार, मोठ्या घरची, श्रीमंतावरची, वळण म्हणून कसलं ते नाहीच तिला. शिक्षिका, शाळा आहेच तिचं घर, इथे फक्त झोपायला येते, तेवढंच काय ते पण मेहरबानी. सगळ्यांवरच, माझ्यावर, लेकावर, तिच्या मुलांवर. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आजही आठवली ना की अगदी तिळपापड उठतो माझा. माझा मुलगा किती देखणा, किती हुशार. ओ, बँकेची परीक्षा पास झाला होता, सरकारी नोकरी असं म्हटलं तर मिळाली असती त्याला. अगदी सहज सुंदर आयुष्य जगू शकला असता तो. पण नाहीच, या बाईने मोडता घातला, अगदी उद्ध्वस्त केलं त्याचं आयुष्य स्वतःच्या इच्छेपोटी. आदर्श शिक्षिका, मुलांचं भविष्य घडवणारी, पण स्वतःचं घर, त्याचं काय? नवऱ्याची काळजी नाही, मुलांची काळजी नाही, संसाराची सुद्धा हिला काळजी नाही. भविष्य घडवते. आदर्श शिक्षिका, आदर्श शिक्षिका.